म्हणते बाबा जोपर्यंत आहे कष्ट करते त्याच्या पोटाला तुकडा मिळत नाही आणि जोपर्यंत सासू जिवंत आहे तोपर्यंत सुनाला किंमत कळत नाही. सासू मेल्यावर 2000चा फोटो 500 रुपयाचा हार आणि आमचं कीर्तन. पुरुष मंडळीला की विनंती बाबा घरी गेल्या गेल्या म्हातारा म्हातारीच्या पाया पडा. पण म्हातारा म्हातारी जिवंत असतील तर जिवंत नसले तर फोटोच्या पाया पडा. पण पाया पडताना पक्की खात्री करून आपले मालकीन घरात आहे का बाहेर गेल्या बघूनच पाया पडा. तिच्या पुढे जर पाया पडला तर गॅस पेटलाच. आयो 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 एका रात्र तेवढा आपला त्याला कामावा पोळका शब्द तर रामायणात नाही कुठे सांगितलं तर त्या राजगुरु महाराज सांगितलं हा त्याला चहा हा तिचा चहा जाऊन तिथंच करा खाना. 70 लाखाचा बंगला आहे त्याला काय काढी लावायचा का माझ्या आई वडिलांना सांभाळलं जात नाही म्हणून 3 विषय ऐकावं आणि 3 करून माणसाला सोडून द्यावं. कैसा पुरुष कामाचारी सुखाचे माने निरंतरी पाऊल जाऊन दुरे हृदयावारे जनित. तसा पुरुष कामाचारी किती बी लाथा मारला तर त्याला सूट वाटते. भगवंताने सुद्धा लाथेचा स्वीकार केला पण त्याला श्रीवत्स लांछन म्हणावं. वत्स म्हणजे वाचून लांछन म्हणजे लाथ पण तिथं मारलेला भाव वेगळा आहे. वा रामभक्त परमेश्वर पाटील यांनी 100 रुपयाची दक्षिणा दिल्या. भगवंत त्यांना लाख आशीर्वाद. म्हणून एक नियम आहे बाय या संसाराच्या पायी देवात वत नाही. संसारात मोठा खोड जे जे आणील ते थोडे या संसाराच्या पायी देवात वत नाही. असल तर नक्की त्याला तो सोडावा आणि परमार्थाला लागावा. मन जन्मांतरीची पहिली भागे इचे पाद कमर हृदयी लागे दरे दंडल्या भागे व्रत वैरागे कटती. आता सांगितलं मने जन्मांतरीची पहिली भागे कारण विषयाचा पडपाडो गोड परमार्थ लागे कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. पण याला किती जरी लाथा मारल्या तर सुखच वाटतं आनंदच वाटतो. स्त्री कामाची ऐशी रीती ऐक मद्यप्याची स्थिती वेचणी पदरची संपत्ती स्वे होती जगनिंद. नेसली माहेरची साडी चाला बाय म्हणून स्त्री कामाची अशी रीत आहे म्हणून तिकडं जायचं नाही. आणि दुसऱ्या तुकड्या सांगितलं ऐका मद्यपाची स्थिती. ऐका म्हणलं सर का त्या म्हणलो ऐका कारण जगात काय पण फुकट मिळालं दारू फुकट मिळत नाही. दारू उधार मिळत नाही. स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करायचा आणि लोकांकडून नाव ठेवून घ्यायचं आणि नेमकं गटारीत पडायचं आणि नेमकं आमच्या गुरुजी सारख्याला भेटते ती पिताडी. तुम्ही बघा नाही गुरुजी द्या बरं 20 रुपये कशाला 10 रुपयाच्या अरे का त्याचे सर तुला जीव घालतो नाही ना द्यावंच लागतंय. 20 रुपये पसडून 4 पैसे जवळ की नोटात महाराष्ट्र जाडीने पिताडीची माझ्या बाबा इथं कोण आहे का पिणार आता नगदीच माझ्यावर भेळ आले. नाथ महाराजांनी 3 तुम्हाला घातले किनाऱ्यासाठी वाचा महाराज काम करणे स्वर्ग आतणे निष्काम करे डोळा पुढे तिष्ठ रोकडे मोक्ष सुख. हा पैसा या पैशाला संसारातल्या वस्तू घ्याव्या मोक्ष आहे. या पैसा जर परमार्थात खर्च केला शक्तीला खर्च केला तर स्वर्ग प्राप्त होतोय. पण एवढा महत्वाचा पैसा
लक्ष्मी द्यायची ना अवदसा घ्यायची काय अर्थ मला सांगा. दारुड्याचे 2-3 फायदे लय नाही तर पिणाऱ्या माणसाला पिसाळा कुत्रा चावत नाही. पहिला फायदा. दारूचा दुसरा फायदा, पिणारा गेल्यावर गाडीवर जळण लागत नाही. दारूचा तिसरा फायदा, पिणाऱ्याच्या बायकोच्या अंगावर तिरंगी झेंडा. भारताचा नाव राष्ट्राचा नाव. म्हणून एक चिंतन सांगितलं बा, असं सुंदर वाघोलीवाडी सारखं गाव 75% माळकरी 25% पिताडी माळ. माळकरी गेले तर टाळ विना मृदंग वाजत गाजत न्याचं आणि पिताडा गेले तर तसंच घेऊन जायचं. एक दिवशी पिताड्याला बैठे तर आपण काय कमी का मग आपण मी नगर जाऊन 50 टाळावर म्हणले. 5 पिताडी नगरला गेली आणि 50 टाळ, एक मृदंग, एक विना आणून एका माणसाच्या घरात गेली. पिताड्यात कधी मरते म्हणून वाट बघाली हो. एवढं तर पिताडा मेलं. निघा माझ्या सगळ्यात बाजूला. सकाळी ताटली तयार झाली माय, येऊनच गेले सगळे. सकाळी 10 वाजता दारूच्या नशेत उचललेला मुर्दा 5 वाजेपर्यंत गावातच फिरविली. नेमका रस्ता चुकला. ते म्हणले लय जण मग आम्हाला भुका लागते जेवण करू. बंद पडलेला धाबा त्याला ताट उभा केली. सगळेच गेले गप्पा 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 खायला लागली. मालकाला शंका बिलाचं कसं आहे त्यानं म्हणला आम्ही कुणाची बुडवाची माणसं ना मग आम्हाला मालिक बाहेर खडा मुर्दा मुर्दा. त्याला किती चष्मा लागलेला. त्यानं म्हणलं मालक 3000 रुपये झाले उगा बसा हो. मग आज मग सांगतो पळपळून गेलो. त्या पिताड्याच्या पुढे असं पंच टाकलं, हात जोडलं. आता मालक म्हणला माघारी चला. पिताडी म्हणले का आणि ते एकदा कचून जेवा बिल नाका दिला आपण पहिला मुर्दा उचला म्हणून. आणि वेटरला बोलून घेऊन सांगितलं आजपासून गावात कोणी का पिताडा मारना. हॉटेलवर बोर्ड लावायचं आज हॉटेल बंद आहे. वा वा. निवृत्ती महामुनी ग्रामसेवक यांच्याकडून 100 रुपये दक्षिणा आले. भगवंताचे त्यांना लाख लाख कोटी कोटी आशीर्वाद. करता ते मध्ये पाण संपूर्ण नरकचे कल्पे. एवढा महत्वाचा पैसा द्यायचा आणि दारू प्यायची. दारू म्हणजे प्रत्यक्ष नरक. केवढं किड जास्त तेवढी दारू कडक. नियमाचा बाबा. पहिला गिलास प्याला रागूसारखं मिट्टू मिट्टू बोलायचं. दुसरा गिलास प्याला वाघासारखे डरकाळे पडायचं. आणि तिसरा गिलास प्याला की गटारीचा कारकूनच. पिताडा माणूस गावाला 4 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत झोपू देत नाही. पण पहाटे 5ला बरोबर चौकात इस्त्रीचे कपडे घालून मारते. वा वा वा. राम राम. रात्री मी असं सोंगा बाबा. जेने भोगजे भोग जेने भोगजे स्वर्ग भोग जेने साधे महायोग शिव शिव भाग जेते नाही. 2 विषय संपतात. 3ऱ्या विषयाला प्रारंभ झाला. चिन चिकट 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 चिकट. तुपात पडलेली माशी चाटून खाईल पण टाकून देणार नाही. त्याचा धार मंगळवारपर्यंत तुटणार नाही. किती पैसा गोळा करावा अर्जंट म्हणजे जमा करावं आणि मिळावं आणि मिळावं याच्याबद्दल चिंतन सांगतात. दुःखी समस्या संगतीची देव धर्म नेण्याची काही पर्वकाळ ठाऊका नाही. श्रद्धाची संभावना नाही. निराश पायी सदा पितरे. वा 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 वा. तुम्हाला सांगतो पहिलं सिद्धेश्वर एक्सप्रेस होती. आता मोदींनी काढली बुलेट ट्रेनच आहे. वाजता बाबाही महाराष्ट्रात. कारण शेंगट माणूस सहन करत नाही. शेंगट माणूस वार करत नाही. शेंगट माणसाला परवानी कळत नाही.
झालं महाराज, शेवटचा दुकान माफी मागून शक्तीचा कार्यक्रम आहे म्हणून सांगावं लागतंय. आणि तुमचं गाव पंढरपूरच्या जवळ आहे. असा मोठा शक्तीचा कार्यक्रम केला, 50 माणसं वनवासाला गेले. आता आमची वनवासी मंडळी बायका लेकरं सोडून 14 दिवस तुम्ही वनवास केला. तुमच्या पायावर लोटांगण बाबा, कारण एवढा सोपं नाही. शक्ती चांगली झाली गाड्या, पण आता हिथं तिथं मुंडन करण्यापेक्षा पंढरपूरला जाऊ. लक्झरी केली 50 माणसाची, त्याच्यात शेंगट सावकार गावातलं चिकट. त्याला म्हणले चला तुम्ही या बाबा, म्हणलं आपल्याला जमत नाही, तुमचं तिकीट आम्हीच काढतो. निघाला पंढरपूरला गेला बाबा. गेल्या गेल्या चंद्रभागेचं पाणी पाहिलं, काय आनंद वाटायला लागला. पवाले तिथं कपडे काढले, उडी टाकले. तेवढ्यात तिथला वासुदेव आलंच वरच. गणमुका 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 एकदम लांब गण. सावकाराला काय म्हणतो, वरच वासुदेव आहे. गण लावला, सावकार रुपया या बाबा दोन ठिपका. अरे खाली खाल्लं वर खाल्लं. आमचं गाव वटवटे पशा मिळते तिथे. त्याला वाटलं रुपयाच्या पायात वासुदेव कशाला येतो. या घरी आलेल्या काय बायकोला आणून मायना माय, आमचा मालक पंढरपूर बघून आला. आमचा मालक पांडुरंगाला भेटून आला. तोंडाला कसे लावायला आणि पंढरपूरचं वासुदेव याला गाठच पडली. काकू सावकारायचं का घरात, तिला असं वाकू मिळत बाबा. माय मोराच्या पिसाचं तुमच्याकडे आलंय, नाही तर म्हणून सांग. बाई म्हणजे जळता जळता 1 रुपया काढून अगं मेला म्हणून सांग. उगा का माय 5 पदरी गाळा काढला. 5 पदरी गाळा कळते का? आम्ही जरा मराठवाड्यात भाषांचं बदला का मायना सुर करला. माय आमचे मालक काल पंढरपूरला गेले, आज सकाळी आल्या आल्या मला सोडून चालला का. लग्न झाल्यापासून या तोंडानं कधी 4 शब्द बोलला का. आता कशी तुम्हाला देवानी जो लागल्या. आता वासुदेव वरच वासुदेव बाबा, वासुदेव म्हणणं हाय. कुणाच्या मातीला कोण बी जाते. 500 कोसावून आला, तुमच्या मालकाच्या मातीला माझा की हात लागू द्या. 30 रुपयाचं संत साबण लावून घातलं. आल्यानंतर माय पुन्हा म्हणजे माय ही सवांना जवळजवळ आलाय. त्याचा रुपये देऊन कल्याण करून हेंद्र्या. अरे रुपयाच्या पायात बायकोच्या कपड्याचं कुंकू पुसतोस का तू? देवाच का? हा म्हणला मी देव. मग मला मागितला रुपया घ्यायचा नाही. देव मला रुपया फिटला म्हणलं पट्ट्या भाजरून. तुम्हाला सांगतो माऊली, मातीला सगळी म्हातारी पोतारी लोक जाऊन महागारी पाहायला खूप उठलं म्हणून. त्याच्या गुडघ्यात त्याचा पाय, त्याच्या पायात त्याचा गुडघा, कुणाचं कपाळ फूट, कुणाचं गुडघं फूट, कुणाचा मनकाचा मंगळवेळीचे सिव्हिल हाफूट त्याग झालं माहिती. दोघा बी मिळून आले. म्हणले बाई म्हणले जगात लय माणसं बैठली, पण तू असं काय जिंद बघितलं नाही. येणं रुपयाचं नाटक केलं. 1100चं इरका तुला झाला, 500चा ड्रेस मला झाला. प्राणाची जाऊ बाय सणावाराची नेनेश या तिथे येते काय करील. पितूर सुहासित पितूर जीव घालणार नाही. अशा पद्धतीनं जिंक चिकट माणसाची लक्षणं ना बाबा शक्तीच्या माध्यमातून सांगतात. झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथे पूर्ण. सर्व वाचक सूचना नम्रतेची विनंती आहे. 12:30 वाजलेले, 4था अध्याय अजून चालू आहे. आपल्याला लक्ष्मण शक्तीचा सोहळा लक्ष्मणला 6 वाजता उठवायचं. आपण सगळ्यांनी वेळेचं भान ठेवून व्यवस्थित सांगावं, हेच माझी कृपा करून विनंती.